नमस्कार भावी शिक्षकांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इंग्रजी या विषयाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा किती स्कोअर आलेला आहे तो मला कळवायला अजिबात विसरायचं नाही. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न दिलेला विद्यार्थी मित्रांनो, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. I have not traveled by plane that dash. पहिला दिलं 8, दुसरा पर्याय दिला till now, तिसरा as of now आणि चौथा none of the above. काय असेल याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. काय असेल विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1. 8 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. Which of the sentence contain correct preposition? Our neighbors are paying for a holiday. We can travel of Goa by bus, train or plane. We can travel to Goa by bus, by train or by plane. काय असेल याचं योग्य उत्तर? तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. A आणि B, B आणि C, ओनली B आणि ओनली C. प्रिपोजिशन, करेक्ट प्रिपोजिशन कशामध्ये आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बी आणि सी हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे बी आणि सी हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन रायटिंग इन द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कोणता सेंटेन्स लिहिलेला आहे आपल्याला ते सांगायचं आहे. पहिला दिला इट वॉज रेनिंग फॉर 4 hours व्हेन आय वेंट टू हिज हाऊस. दुसरा इट हॅड बीन रेनिंग फॉर 4 hours व्हेन आय वेंट टू हिज हाऊस. इट रेन फॉर 4 hours व्हेन आय वेंट टू हिज हाऊस अँड इट हॅड रेन फॉर 4 hours व्हेन आय वेंट टू हिज हाऊस. काय असेल योग्य उत्तर? काय आहे ते ओळखायचं आहे आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स डू ऑर डाय. सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड. काय असेल याचं योग्य उत्तर शोधायचं आहे तुम्हाला. आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स. काय असेल याचं योग्य उत्तर? तर हे कोणतं सेंटेन्स आहे? हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. Someone has stolen my book. Which sentence of the following is the correct passive voice of the above? Correct passive voice आपल्याला शोधायचं आहे. My book has stolen by someone. My book has been stolen by someone. My book has been stolen someone. My book have stolen by someone. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. ही आस्क्ड रमा टू गो विथ हिम. चेंज इट इनटू डायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला ह्याचं चेंज करायचं आहे. तर काय असेल याचं योग्य उत्तर? ही आस्क्ड रमा गो विथ हिम. ही सेड टू रमा कम विथ हिम. ही आस्क्ड टू रमा विल ही कम विथ हिम. ही सेड टू रमा कम विथ मी. काय असेल योग्य उत्तर? काय असेल विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. ही सेड टू रमा कम विथ मी हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. Zoya said to the girl, why are you crying? Point over the correct indirect narration आपल्याला सांगायचं आहे. Zoya said to the girl why she is crying. Zoya asked the girl why she is crying. Zoya inquired of the girl why was she crying. आणि पुढचा आहे Zoya asked the girl if she was crying. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे Zoya asked the girl why she was crying हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न.
फाइंड करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर द गिवन सेंटेन्स. कंपॅरेटिव्ह डिग्री कोणती आहे ते ओळखायचं आपल्याला. केतकी इज मच ब्युटिफुल दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास. केतकी इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास. केतकी इज मोर ब्युटिफुल दॅन मोस्ट अदर गर्ल्स इन द क्लास. अँड केतकी इज अ ब्युटिफुलर दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास. काय असेल याचं योग्य उत्तर. कंपॅरेटिव्ह डिग्री कोणती आहे ते ओळखायचे आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे तर काय याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच केतकी इज अ मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. से whether the underlined clause is noun, adjective or adverb clause. Choose the correct alternative. You will never know what the night mean for me. Noun clause, adjective clause, adverb clause of peace and adverb clause of manner. काय असेल याचे योग्य उत्तर. तुम्हाला योग्य उत्तर शोधायचं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर. तर हे आहे विद्यार्थी मित्रांनो नाउन क्लाउज हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. Complete the following sentence. The news is dash dash. Very good that it cannot be true. So good that it cannot be true. Very good so it must be true. Good to be true. काय असेल याचं योग्य उत्तर. आपल्याला जे खाली दिलेलं आहे ते वाक्य पूर्ण करायचं असेल तर काय असेल याचं योग्य उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच सो गुड दॅट इट कॅन नॉट बी ट्रू हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. बीइंग पॅरालिटिक ही कुड नॉट वॉक. कुडंट ही, डिड ही, डिडंट ही, कुल्ड ही. काय असेल याचं योग्य उत्तर. काय असेल याचं योग्य उत्तर. तुम्हाला योग्य उत्तर सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तर काय असेल याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. काय आहे योग्य उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. एव्हरीवन रिस्पेक्ट दॅट दॅट हॉनेस्ट पर्सन. चूज अप्रोप्राइट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. अ, अँड, द किंवा नो आर्टिकल. काय असेल. आपल्याला आर्टिकल शोधायचं आहे. कोणता योग्य आर्टिकल असेल यामध्ये. तर यामध्ये योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अँड. एव्हरीवन रिस्पेक्ट अँड हॉनेस्ट पर्सन हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. रिराईट द सेंटेन्स गिवन बिलो विथ द राईट पंक्च्युएशन मार्क्स. व्हॉट अ टॉल बॉय यू हॅव बिकम शी सेड. पंक्च्युएशन मार्क काय असणार आहेत आणि कोणते पंक्च्युएशन मार्क योग्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट सिनोनिम्स ऑफ इंडिव्हिज्युअलिस्ट. काय असेल याचं योग्य उत्तर. सिनोनिम्स सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. गिव्ह सिनोनिम ऑफ द फॉलोइंग वर्ड. या वर्डचा आपल्याला सिनोनिम सांगायचा असेल. काय असेल याचं योग्य उत्तर. काय असेल याचं सिनोनिम सांगायचे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. सिलेक्ट द वर्ड दॅट इज अपोजिट इन मीनिंग टू प्रोफेन. ॲरोगंट. काय असेल याचं योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. अपोजिट मिनिंग ओळखायचं आहे. काय असेल? 4 पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. चार पर्याय दिले आहेत. ॲरोगंट, प्रेजवर्थी, रिस्पेक्टफुल. काय असेल योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज अ वर्ड नो लॉंगर इन यूज. काय असेल याचं योग्य उत्तर? यासाठी एक शब्द कोणता यूज केला जातो ते आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द पेअर ऑफ वर्ड्स दॅट विल फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग सेंटेन्स सिक्वेन्सली. A dash dash target is easiest to aim at. I bought some pencils at the dash dash. काय असेल योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. 4 पर्याय सेंटेन्स दिलेले आहे. त्यामधला कोणता सेंटेन्स करेक्ट आहे तो ओळखायचा आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर इनकरेक्ट. इनकरेक्ट सेंटेन्स कोणता आहे ते ओळखायचं आहे. ए बी सी 3 सेंटेन्स दिलेले आहेत. त्यामधला कोणता सेंटेन्स इनकरेक्ट आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचं ए आणि बी हे दोन्ही सेंटेन्स काय आहेत? इनकरेक्ट आहेत. पुढचा प्रश्न दिला आहे. द एक्सप्रेशन क्रेडिबिलिटी डिफिक्ट मीन्स देर इज नो क्रेडिबिलिटी, देर इज इनफ क्रेडिबिलिटी, देर इज अ शॉर्टेज ऑफ क्रेडिबिलिटी आणि क्रेडिबिलिटी इज लेस दॅन व्हॉट इज शुड बी. काय असेल योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द ॲडम्स अंडरलाईन इन द गिवन सेंटेन्स. ही गॉट द डोअर स्लॅम्ड इन हिज फेस. काय असेल याचं योग्य उत्तर? हिटिंग हिज फेस, स्टक टाईट, क्लोजली शट इन अँगर अँड बॅन अप. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्लोज शट इन अँगर याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. Substitute the underlined word with a suitable phrase and so it happened that the brothers finally meet. काय असेल योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. Read each sentence to find out if there is any grammatical error in it. If there is any error, it will be only in one part of the sentence. The alphabet of that part is your answer. Ignore punctuation errors if any. काय असेल? पंक्च्युएशन एरर आपल्याला इग्नोर करायचं आहे. काय असेल योग्य उत्तर ते तुम्हाला निवडायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय बी मध्ये एरर आहे हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न.
फिल इन द गॅप विथ अ सुटेबल ऑप्शन. ही हॅज लुक डॅश डॅश बट ही कॅन नॉट फाइंड हिज स्पेक्टॅकल्स. काय असेल याचं योग्य उत्तर? नववेअर, एव्हरीवेअर, एनिवेअर, समवेअर. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, एव्हरीवेअर हे याचं योग्य उत्तर आहे. एव्हरीवेअर हे याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचा स्कोअर कळवायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.